लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची चर्चा जनतेत होताना दिसत आहे। त्यातच सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीसंदर्भात जोरदार तयारी चालू आहे। भोकर विधानसभा निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते दादाराव ढगे यांची मुलगी इंजिनियर दामिनी ढगे या देखील काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। याच अनुषंगाने दामिनी ढगे यांनी भोकर विधानसभा क्षेत्रामध्ये आपला जनसंपर्क वाढवला आहे। मुदखेड येथे पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणूक संदर्भात आपली भूमिका दादाराव ढगे यांनी स्पष्ट केली आहे। आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस पक्षाकडे मागणी केली आहे। भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये माझी मुलगी इंजिनिअरिंग कुमारी दामिनी दादाराव ढगे हे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागण्यासाठी मागत आहे। त्यासाठी आज पत्रकार परिषद बोलवली आहे। दुसरं उमेदवारीची नाही, अजून आता 7 तारखेपासून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी सुरुवात झालेली आहे, पण अजून पक्षाकडे काही फॉर्म भरून दिला नाही। आता 1-2 दिवसामध्ये पक्षाकडे मागणी करणार। मी काँग्रेस पक्षामध्ये जे आपल्या 1ली ते 5वी भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये वयाचं वाटप करायचं होतं, तर त्या वयाचं प्रकाशन करण्यासाठी मी मुंबईला प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना भेटण्यासाठी आणि प्रकाशन करण्यासाठी मुंबईला गेलो होतो। मग अमित भाईंना सुद्धा भेटून त्यांच्या हाताने प्रकाशन केलं, पण हे तिकटाचे वगैरे मी त्यांना काही हे केलं नाही। ज्यावेळेस आपल्या मतदारसंघामधून सर्वे जातील, कोणता उमेदवार जास्त निवडून येऊ शकेल अशी 100% गॅरंटी असेल, अशा उमेदवाराला पक्ष तिकीट देईल। त्याच्यामध्ये माझं नाव असेल किंवा दुसऱ्या आता 7-8-10 जणांची मागणी आहे, त्याच्यापैकी त्यांचं नाव ज्यांचं नाव येईल त्यांना उमेदवारी काँग्रेस पक्ष देईल। माझं आलं तर चांगलंच आहे, हे नाही गेलं तरी दुसऱ्यात जरी आलं तरी तेही चांगलं आहे। एका मनानं एका विचारांना आम्ही जो कोणता उमेदवार पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागं सर्वजण आम्ही एक दिलानं काम करू। जर मला उमेदवारी दिली आणि मी निवडून आल्याच्या नंतर भोकर तालुक्यामध्ये सर्वात अवघड प्रश्न म्हणजे हे अवघड समस्या म्हणजे जे भोकर तालुक्यामधले शेतकरी आहेत ते कोरडभाऊ जमीन आहे, त्यांना पाण्याची सुविधा आतापर्यंत कोणीही केलेली नाही। आतापर्यंत एवढे खासदार झाले, आमदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, पण शेतकऱ्याकडे हे प्रत्येकाचं दुर्लक्ष झालेलं आहे। काही ठिकाणी रस्ते फिस्ते हे केले, पण शेतकऱ्याकडे कोणी लक्ष दिलं नाही। आज जवळपास म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे कोणाकडे 25 एकर जमीन असेल, 30 एकर असेल, 30 एकरमध्ये त्यांना 5 लाख रुपये उत्पन्न होत नाही। आणि तेच जर बागायती एरिया झाला तर तो शेतकरी भोकरचा शेतकरी सुखी आणि समाधान होतो। आणि हे आता कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबांची दूरदृष्टी फार वेगळी आहे। पण त्याच्यानंतर त्यांचे जे वारसदार आले, समजा ते नंतर कोणते आमदार खासदार झाले, त्याने ते काही ठिकाणी राहून गेले, ही त्याची पूर्ण म्हणजे हे करायची होती, राहून गेलेले शेवटला न्यायची होती, ती आतापर्यंत कोणी नेले नाही। आणि ते तडीस नेण्यासाठी मी जास्तीत जास्त प्राधान्य करून भोकर तालुक्यामध्ये शेतकऱ्याला साठी हेच इसापूर धरणाचं भोशीहून लिफ्ट करून किंवा मेंढका साळवाडीला लिफ्ट करून भोकर तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्याला पाणी मिळेल, बागायती पूर्ण होईल, ह्या दृष्टिकोनातून माझं प्रथम प्राधान्य त्याला आहे। तर आपण सध्या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये गावकऱ्यांची व ग्रामस्थांची भेट घेताना कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो? आता मी प्रत्येक आता ज्या ज्या गावामध्ये चाललो तिथे भोकर तालुक्यामध्ये
पहिलं प्रश्न याला आहे की आमची पाण्याची व्यवस्था आम्हाला आतापर्यंत कोणी केली नाही. आम्ही प्रत्येकाला पाण्याची आसरा निवडून दिलो, पण ते आतापर्यंत झालेलं नाही. आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला पण तुम्ही पाण्याची काहीतरी करून पाण्याची व्यवस्था करून द्या. ही प्रत्येक म्हणजे मतदारसंघामध्ये फिरते वेळेस ते लोकांच्या म्हणजे सूचना यायला. त्याच्यामुळं आपल्याला प्राधान्यानं पाण्याची व्यवस्था, एखादे रस्ते नाही गेले तरी चालतील म्हणाले, ते तुम्ही नंतर करा, पण आम्हाला पाणी पहिलं उपलब्ध करून द्या, ही लोकांची मागणी आहे. त्याच्यामुळे आपण प्राधान्य त्यांनाच आपण देणार. त्याच्यापूर्वी आपण एक बातमी दिली होती. त्या बातमीचं उत्तर म्हणून एक चव्हाणच्या फेसबुकवर व्हिडिओ टाकण्यात आला. त्याच्यावर नाही तर व्हिडिओ काय होती, काय बातमी ते म्हणजे टाकण्यात आला हे मला माहीतच नाही ना. हे रोडचा एक कार्यकर्त्याला जाऊन रोडचा व्हिडिओ दाखवतो. हो. पण दुसरा काय विकास दाखला नाही, आता हे रोड केंद्रीय निधीमधून काही झालेलेच आहेत. काही म्हणजे मतदारसंघामध्ये कोणत्या कोणत्या माध्यमातून रस्ते तेवढे झाले. काही ठिकाणी रस्ते झाले. रस्त्याचे व्यतिरिक्त काय झाले? आज महत्वाचा विषय म्हणजे कोणताही शेतकऱ्याचा. शेतकऱ्याला जर पाणी मिळालं तर आपल्या त्या मतदारसंघाचा विकास झाला म्हणता येईल. शेतकऱ्यालाच पाणी नाही तर विकास कसा म्हणता येईल आपल्याला? काही रस्ते झाले म्हणजे विकास होतो का? ज्याची पूर्ण उपजीविका ज्या शेतीवर चालतो त्याचा विकास झाला तर ते विकास झाला म्हणता येईल. पण असं रस्ते फिरते काही एक दोन रस्ते दाखवल्याच्या नंतर विकास झाला असं मला तर वाटत नाही. सध्या नागरिकांमध्ये स्थानिक नागरिक हे उमेदवार मागत आहेत. आता आता प्रत्येकाची इच्छा झाली. आम्ही प्रत्येक वेळेस बाहेरच्या जो उमेदवार पक्षाने देईल त्यांना आम्ही निवडून दिलेलं आहे. पण आता ते बाहेरचे उमेदवार आम्हाला आतापर्यंत काहीच विकास होत नाही किंवा कोणत्याही गोष्टी म्हणजे शेतकऱ्याचे हे झाले, भाववाढी, काही प्रत्येक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्यांची भावना झाली बा स्थानिकचा झाल्या तर आम्हाला जाऊन भेटता तरी येईल, बोलता तरी येईल. पाठपुरावा केल्याच्या नंतर विकास काहीतरी ही अशा लोकांची आहे. आता ही जे आपण बाहेरचे निवडून द्यायला ते बॉम्बे, मुंबई किंवा नांदेड यांच्याशिवाय पुन्हा भेटायला झालं की सर्वसामान्याला भेटत नाही. त्यामुळे मतदारसंघामध्ये काही लोक नाराज आहेत की बस स्थानिकचाच प्राधान्याने जो स्थानिकचा राहील त्यांना आम्ही मतदान करू, अशी लोकांची भावना आहे आणि ती वाजी भावना आहे. काँग्रेस पक्षाने समजा आपला विचार न केल्यास आपल्याकडे नाही, काँग्रेस पक्षाने जर मला उमेदवारी नाही दिली, नाही विचार केला तरी जो काँग्रेस पक्ष ज्या उमेदवाराला उमेदवारी देईल त्याच्या पाठीमागे मी 100% राजरत्न गायकवाड, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड.